मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे लुकडे जाडे प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काय मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहत आहे. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल, सेक्रेटरी साहेब त्याला 1,00,000 रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात.
आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटीमधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली. भूतिया परिवार पार्ट 2. एक लांब लचक शहर होतं. शहरामध्ये लोकांची फारच रेलचेल होती. रोज हजारो लोक आपल्या कुटुंबासमवेत शहरामध्ये राहायला यायची आणि छोट्या छोट्या खोल्यांमध्ये घर बनवून राहायची, कारण की जागेचा फारच तुटवडा होता. शहराच्या बाहेर एक जुनं खंडर होतं. खंडरमध्ये भूतांचा एक परिवार राहत होता. भूतिया मम्मी पप्पा आणि त्यांचा एक गोड असा बेटा. हा परिवार मानवांना मारून त्यांचं पोट भरायचा. मम्मी भूत आणि पप्पा भूत सकाळ सकाळी मनुष्यांच्या शोधासाठी शहरामध्ये जायचे आणि छोटं भूत बाळ सुनसान खंडरमध्ये कोळ्याच्या जाळ्यासोबत खेळायचा. भूत मम्मी पप्पा मिळून एक दोन माणसं शहराच्या धकाधकीमधून उचलून आणायचे आणि मग तिघं मिळून त्या मानवांना पूर्ण दिवसाभरासाठीचं जेवण बनवायचे. पप्पा मम्मी, मी पण तुमच्या सोबत उद्या शहरात येईना. या सुनसान खंडर मध्ये कोळ्या बरोबर खेळून खेळून मला खूप बोर झालंय. हो बाळा, नक्की चल. तू काय वेडी झालीस का? शहरामध्ये केवढी गर्दी आहे, लोकांना राहायला जागा नाहीये आणि हे साहेब मनोरंजनासाठी शहरात निघाले. काही गरज नाहीये, तू इकडेच खेळायचं, आम्ही मनुष्य घेऊन येऊ. हे ऐकून भूतिया बाळ नाराज होऊन भूतिया मम्मीना बिलगून रडू लागला. दुसऱ्या दिवशी भूतिया मम्मी पप्पा माणसं शोधण्यासाठी शहरामध्ये उडत उडत निघून गेले आणि बिचारा भूतिया बेटा कोळ्यासोबत खेळत राहिला. तू एकटी या खंडर मध्ये मोर नाही होत? मी खूप पकलोय, शहरात जायचंय मला. तेव्हा भूतिया बाळाला मोठमोठ्या मशीन्स आणि बुलडोझरचा आवाज ऐकू आला. त्याने लपून बाहेर बघितलं तर महाकाय मशीन्स मिळून खंडरला तोडायचं काम करत होती. खरं तर निर्मल नावाचा खूप मोठा बिल्डर खंडर तोडून तिकडे फार मोठी बिल्डिंग उभी करू इच्छित होता. खंडरची जमीन देखील त्याने विकत घेतली होती. निर्मल त्याच्या मित्रांसोबत मजुरांचं काम पाहत होता. शहरामध्ये खूप गर्दी आहे, लोकांकडे राहायला जागा नाहीये. इथे मी फार मोठी बिल्डिंग बनवेन आणि मग हळूहळू अजून बिल्डिंग्स बनवत जाईन. निर्मल, वेडेपणा करू नको, फार मोठा घाट्याचा सौदा करतोस तू. हे भूतिया खंडर आहे म्हणून एवढ्या स्वस्तात मिळालंय. विचार कर, लोक इकडे यायला घाबरतात, मग तुझ्या सोसायटीमध्ये राहणार कोण? माझा भूतांवर विश्वास नाहीये. भूतिया बाळ दिवसभर बुलडोझर मशीनचं काम एन्जॉय करत होता आणि रात्री मम्मी पप्पा येताच त्याने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. बाबा, खूप मोठमोठी मशीन्स होती, काम बघून तर मला खूप मजा आली. तू बिल्डर वेडा झालाय, आपलं घर तोडत आहे. उद्या नाश्त्यामध्ये त्याचे मजूर खाऊया. मग काय, दुसऱ्या दिवशी जसं काम सुरू झालं, संपूर्ण परिवार त्या मजूर आणि मशीनच्या ड्रायव्हर वर तुटून पडला. त्यांना पकडू लागलं. जे वाचले ते पळून गेले आणि जे पकडले गेले ते भूतांचं जेवण बनले. निर्मल सेठ हताशपणे सगळं बघत होता. मी तर आधीच म्हणालो होतो, धोका आहे, आता मी माझे अजून मजूर नाही पाठवणार. निर्मल हताशपणे त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता. तेव्हा त्याची सेक्रेटरी येऊन म्हणाली, सर, कोणालाही आपल्या सोसायटीत फ्लॅट बुक करायचंच नाहीये. अशाने तर प्रोजेक्ट बर्बाद होईल. नाही लिली, मी प्रोजेक्ट कोणत्याही किमतीत पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी निर्मल खंडर मध्ये जाऊन भूतांना भेटला. आता कशाला आलायस? माफी मागायला? नाही, सौदा करायला. कोणता सौदा? बघा, मला माहितीये तुम्ही माणसं खाऊन पोट भरता, त्यासाठी शहरामध्ये जाता, मुलाला घरात एकटं सोडून. विचार करा,
जर माणसं स्वतः उठून तुमच्याकडे आली तर मग कसं होईल? हे कसं काय शक्य आहे? मी खंडर तोडून इकडे बिल्डिंग बनवणार आहे. मग तर लाखो लोक इकडे राहायला येतील. मी तुला सोसायटीमध्ये एक फ्लॅट पण देईन. कुटुंबासोबत आरामात राहा आणि सोसायटीच्या बाकी लोकांना खाऊन टाक. आम्ही तयार आहोत. बोल काय पाहिजे. बाई बघ, काम जसं चाललंय चालू दे. सोसायटी होईपर्यंत जंगलात जा. काम संपल्यावर परत या. मग काय, भूतिया परिवार जंगलाच्या दिशेने उडाला आणि निर्मलचं थांबलेलं काम सुरू झालं. बघता बघता खंडरच्या जागी एक आलिशान सोसायटी उभी राहिली आणि निर्मलचं स्वप्न पूर्ण झालं. जशी ही बातमी भूताला कळली तो परिवारासकट तिकडे हजर झाला. निर्मल, सोसायटी तर रिकामीच आहे. तूच तर म्हणाला होतास की लोक येतील. माणसं आहेत भावा, भूत नाहीयेत. पॅकिंग करायला वेळ लागतो. तू चिंता नको करू. तुझा फ्लॅट पण रेडी आहे आणि जेवणासाठी काही मजूर फ्लॅट मध्ये बांधून ठेवलेत. ये ना, तुला तुझा फ्लॅट दाखवतो मी. निर्मल भूतिया परिवारासोबत एका फ्लॅटच्या समोर उभा राहिला आणि दरवाजा उघडून म्हणाला, या आतमध्ये, एन्जॉय. जसा भूतिया परिवार आतमध्ये गेला, निर्मलने दरवाजा बंद केला. भूतांनी आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये बरेचसे तांत्रिक मांत्रिक होम हवन करत होते. भूतांना पाहिल्यावर तांत्रिक भूतांवर मंत्र आणि विभूतींची बरसात करू लागले आणि बघता बघता भूत जळू लागले. पप्पा, वाचवा. धोका दिलाय. निर्मल, हे तू बरोबर नाही केलंस. तांत्रिकांनी भूतांना घेरलं. मंत्र आणि विभूतीचा पाऊस सतत बरसू लागला आणि बघता बघता पूर्ण भूतिया परिवार जळून भस्म झाला. भूतिया ढाबा. नागपूर हायवे वरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ, एक ढाबा आहे. लहानपणी मी आई बाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे दोन वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहेत तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूपच फेमस आहे. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. धोडीवा, कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हा सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेटमध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय, चल जय, इथून चल. इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं. पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाणावर लावा, कस्टमर्स येत आहेत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघेही कस्टमर्सना घेराव घालायचे. प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे. राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं, माहितीये? पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड. ओहो, राघव, मला भूक लागलीये.
अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वलीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? मला ओळखता. राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबुवा आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. ह, हलवा समजलाय काय? नाही बोलवायचा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोल्ड कर चल. हॅलो बाबा. बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत. आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत संपत कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा, बाबा वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना. काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो. मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा. एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेल टाकून आम्हा तिघांना जिवंत जाळलं. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. ही घे माचीस. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर. एकटाच जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीशी काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते. ढाबा जळून राख होतो. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार,
स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला, ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? खूपच. अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीम का बरं जायली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता, ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला.
मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघेही पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघेही झोपले होते तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला या क्लायमेटमध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल.
देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो. आम्हाला मारून इथे पुरून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्यासोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. कलियुगी रावण. भगवान श्री रामांची प्रत्येक जण पूजा करतो. ते सर्वांचे भगवंत आहेत. पण रघुनंदन सोसायटीमध्ये असाही एक कोणी होता जो रामाला नाही, रावणाला पूजत होता. दिल्लीमध्ये रघुनंदन सोसायटी फारच फेमस होती, कारण की या सोसायटीतील सर्व सदस्य फारच सच्चे आणि धार्मिक वृत्तीचे होते. पूजा पाठ आणि कीर्तन प्रवचन हे सगळं दिवस रात्र चालायचे. सोसायटीतील सर्व सदस्य एकमेकांची खूप काळजी घ्यायचे आणि एकमेकांवर खूप विश्वास असायचा. आपल्या घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे सोपून जाणं फारच विचित्र गोष्ट आहे शहरात, पण रघुनंदन सोसायटीमध्ये ही फारच कॉमन गोष्ट होती. इथे दिवसभर लोकांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे, कारण की प्रत्येक जण एकमेकांचं स्वागत आणि मदत करायला सदैव तत्पर असायचा. पण ते म्हणतात ना, जळत्या दिव्याच्या खाली काळ्या कुट्ट अंधाराची गूढ सावली लपलेली असते. सोसायटीमध्ये एक घर असंही होतं ज्याचा दरवाजा कायमचा बंद असायचा, कारण की त्या घरामध्ये दशानन नावाचा कोणीतरी व्यक्ती नवा राहायला आला होता. नवरात्रीचा 8वा दिवस होता. सोसायटीमधली जानकी सजून धजून गरबा खेळायला जात होती. अचानक एक विचित्र आवाज ऐकून जानकी थांबली. आवाज बंद दरवाजाच्या आतून येत होता, म्हणजेच दशाननच्या घरातून येत होता. रावणाचारित्र भुजंगदशाय मृत्युमाग्राय तुडुबाहो. मला वाटतं आतमध्ये पूजा सुरू आहे, पण इतके भयानक मंत्रोच्चार, रावणाचं आवाहन. उद्या दसरा आहे आणि आज अशी पूजा. जानकी फारच घाबरली होती. ती तिथनं निघाली. आतमध्ये दशाननाची महाभयानक पूजा सुरू होती. तो रावणाचं आवाहन करून राम पूजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू मागत होता. पहिल्या माळ्यावर राहणारा म्हातारा रामाची भजन गातो, त्याचा अंत होवो. सरस्वतीच्या भिंती रामाच्या तस्बिरींनी चमकताय, तिचा पण अंत होवो. राघव शास्त्रीच्या मुखी सदैव राम असत, सर्वस्वांताय स्वाहा. मग त्याने होमातनं जळलेला घुबडाचा डोळा काढला आणि तो स्वतःच्या बेंबीत घालून बेंबी काळ्या कपड्याने झाकून घेतली. आणि बघता बघता दशाननाचं शरीर कापू लागलं. त्याच्या मुखातून विचित्र विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि अश्रूंनंतर रक्त बरसू लागलं. दशानन डोळे बंद करून घुमू लागला आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. जसे त्याने डोळे उघडले, त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा कलश पिघळून राख झाला, कारण की त्याचे डोळे आता नॉर्मल नाही, फार प्रखर आणि भयानक बनले होते. कोणी नाही वाचणार. 12 वाजायच्या आधीच सर्व मारले जातील. 12 वाजल्यानंतरही कोणी जिवंत राहिलं तर माझ्या नाभीमध्ये स्थित हा घुबडाचा डोळा मी शोकून सगळ्यांना मारून टाकतील. रात्रीच्या 10 वाजता जानकी
तिच्या घरी जाण्यासाठी दशाननाच्या घराच्या बाहेरून चालली होती तेव्हा तिने पाहिलं दशानन घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हॅलो सर, माझं म्हणणं आहे का? सर, पूजा आहे घरामध्ये, उत्सवाचे दिवस आहेत. मी नक्की दिवस रात्र एक करून प्रोजेक्ट कम्प्लीट करेन उद्या. प्लीज आज काही बोलू नका. ऐका ना. दशाननच्या कॉलचा फायदा उचलून जानकी त्याच्या घरामध्ये घुसली. माहिती करून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार की आत काय कारस्थान चाललंय. जशी ती आतमध्ये एका रूम मध्ये पोहोचली, आतलं दृश्य बघून तिचा थरकाप उडाला. आतमध्ये एक भयंकर होम पेटला होता आणि भयंकर विचित्र गोष्टी त्या होमाच्या आसपास ठेवल्या होती. खूपच अशुभ आहे हे सगळं. जानकी आणखी एका रूम मध्ये गेली आणि भिंतीवर टांगलेल्या तस्विरी बघून चकित झाली. भिंतीवर सोसायटी मधल्या सर्व व्यक्तींच्या तस्बिरी होत्या आणि त्यांना फुलांच्या माळा घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये तिचा नवरा राघवचाही फोटो होता. म्हणजे या सैतानाला काळ्या जादूने आम्हाला मारून टाकायचंय. मी असं मुळीच नाही होऊ देणार. कधीच नाही होऊ देणार. रागावलेली जानकी हवनामध्ये पाणी घालून होमाला विझवू लागली की अचानकपणे खूप सारा जास्त धूर हवनातनं बाहेर आला आणि जानकी जोर जोरात खोकू लागली. धूर पूर्ण रूम मध्ये पसरला होता. जानकी काही पाहू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर धूर कमी झाला आणि तिने समोर पाहिलं तर तिचा राग भीतीमध्ये परिवर्तित झाला, कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजले आहेत. कुठे गेली असेल? काय माहित. हा, आठवलं. एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे. काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं? आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे. हा खूप भयानक आहे. सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. या ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार, फक्त अर्धा तास बाकी आहे. मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोर जोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले, दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला, कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत.
आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का? हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ तुला भेटायला कोण आलंय. कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला.
माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत. पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे, चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस
त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल उभा राहा. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना. हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं. आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे. ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा. आधी मी जेवून येते, ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब. आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. आई! आई! मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं. तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. चल चल. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण,
मला एक गोष्ट सांग, आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह, अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघतेय. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉलमध्ये. तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं. पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना, रस्तोगी कसं मेले? तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याच मुळे आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं, जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात? निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल, सुधीर चल, प्लीज इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबईमधल्या SKS कॉलेजमध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉक
टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंगमध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका. जे कुणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉक वर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवी बद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो आय एम डेअर डेव्हिल आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आत्ता जाळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला
टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही. सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे. मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो.